नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक नुकताच अत्यंत महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे की 30% रिझर्वेशन महिलांचं, म्हणजे महिला ॲडव्होकेट्सचं 30% रिझर्वेशन प्रत्येक राज्याच्या बार कौन्सिलमध्ये असलं पाहिजे. यासाठी खरं तर सरन्यायाधीश सूर्यकांत आणि जस्टिस जॉयमाला बागची यांचे आपण सगळ्यांनी आभार मानायला पाहिजे. म्हणजे आपण म्हणजे सगळ्या वकिलांनीच नाही, तर संपूर्ण समाजाने आभार मानायला पाहिजे. इतका चांगला निर्णय हा दिलेला आहे. आता हे पाहत असताना की इतक्या वर्षांनी हा जो निर्णय झालेला आहे, याला ऐतिहासिक निर्णय असं का म्हणण्यात येत आहे? त्यासाठी बार कौन्सिलचा इतिहास बघणं आवश्यक आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपण संविधान स्वीकारलं, संविधान अस्तित्वात आलं असं म्हणू आपण. आणि त्यानंतर एक इंटर युनिव्हर्सिटी बोर्ड मीटिंग मद्रास इथे आयोजित करण्यात आली होती. मुख्य विषय होता की ऑल इंडिया लेवलवर बार असं काहीतरी करता येईल का, किंवा त्याचबरोबर एक विषय दुसरा होता की सगळ्या भारतभर एकसमान लॉचं शिक्षण, म्हणजे लॉचं जे शिक्षण आहे ते एकसूत्रीपणे एकसमान पद्धतीने संपूर्ण भारतामध्ये युनिफॉर्म पद्धतीचं असू शकते का, अशा संदर्भातली चर्चा मद्रासमधल्या त्या मीटिंगमध्ये आयोजित करण्यात आली होती. आणि भारतासाठी एक संपूर्ण बार असावा अशी चर्चा 1951मध्ये सर्वप्रथम झाली. आणि 1951मध्ये कायदा मंत्री जे होते त्यांनी एक कमिटी त्याच्यासाठी स्थापन केली की आपण विचार केला पाहिजे सामूहिक पद्धतीने आणि ठरवायला पाहिजे की ऑल इंडिया लेवलवर एक बार असेल का, संपूर्ण वकिलांची एक संघटना म्हणून ती असू शकते का, आणि कायद्याचं शिक्षण हे सार्वत्रिक सामूहिक पद्धतीचं एकसामायिक असू शकते का भारतभर, हा एक मुद्दा त्यांनी मुद्दाम चर्चेसाठी घेतला होता. याच्यामध्ये चर्चेत अंती असं साधारणतः पुढे येत गेलं की एकत्रित एकसंध एकीकृत अशा प्रकारचा बार असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तसं करू शकतो आपण. यावर सगळ्यांचं एकमत होत गेलं. शक्य आहे की ऑल इंडिया लेवलवर एक बार असेल अशी सगळ्यांचीच मान्यता मिळाली आणि ते लक्षात येत होतं की हे होण्याची शक्यता आहे. पण त्यावेळेस असं होतं की कोणताही निर्णय हा लोकसहभागातून घेतला पाहिजे. प्रत्यक्षात जे तज्ज्ञ आहे खरोखर अशा व्यक्तींचा समावेश करून त्याच्याबद्दलचं विचारमंथन झालं पाहिजे आणि नंतर आपण काहीतरी निर्णयाप्रत पोचलो पाहिजे. म्हणजे तो निर्णय जो आहे तो परिणामकारक आणि सगळ्यांच्या उपयोगाचा अशा प्रकारचा राहू शकतो. तर एकतर्फी निर्णय घेण्याची प्रक्रिया नसली पाहिजे असं मानणारं सरकार तेव्हा होतं. आणि त्यामुळे ती सरकारची कार्यपद्धतीच होती की तज्ज्ञ लोकांचा सहभाग घेतला पाहिजे आणि लोकसहभागातून आपण काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. म्हणून मग ऑल इंडिया बार कमिटी तेव्हाचे सर्वोच्च न्यायालयातले जस्टिस SR दास यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली. आता त्याच्यामध्ये जे लोक होते त्यांचे नावं मी मुद्दाम आपल्याला वाचून दाखवतो. ते होते MC सेटलवाड, जे ॲटर्नी जनरल होते भारत सरकारचे. त्यानंतर डॉक्टर बक्षी टेक चंद, हे रिटायर्ड हायकोर्ट जज होते. VKT चारी हे ॲडव्होकेट जनरल होते मद्रासचे. आणि राजाराम अय्यर हे ॲडव्होकेट जनरल हैदराबादचे होते. त्याचबरोबर सय्यद काझमी हे मेंबर ऑफ पार्लमेंट, म्हणजे खासदार होते. ॲडव्होकेट असलेले खासदार जे अलाहाबादमध्ये होते, त्या अलाहाबादचे आहेत, त्यांनी घेतलेलं होतं या कमिटीमध्ये. CC शहा हे सुद्धा मेंबर ऑफ पार्लमेंट होते आणि तेव्हाच्या बॉम्बेमध्ये सॉलिसिटर होते. त्यानंतर DM भंडारी हे सुद्धा मेंबर ऑफ पार्लमेंट होते, जे वकील आहेत आणि राजस्थानचे होते. अशा पद्धतीने अत्यंत उच्च विद्याविभूषित, विचार करण्याची क्षमता असलेले आणि प्रत्यक्ष ज्यांना आपण तज्ज्ञ म्हणू शकतो असे विचारवंत वकील असलेले लोक त्यांना या कमिटीमध्ये घेतलं आणि जस्टिस SR दास यांच्या अध्यक्षतेखाली विचारमंथन विविध प्रकारचं झालं. आणि मग 30 मार्च 1953 रोजी या कमिटीने एक रिपोर्ट तयार केला आणि तो रिपोर्ट सादर करण्यात आला. त्याच्यामध्ये प्रत्येक राज्याचं बार काउन्सिल असू शकते अशा प्रकारची निर्णय घेण्याची जी पद्धती आहे ती काय असेल या संदर्भातले निकष देण्यात आले होते. आता या दरम्यानच लॉ कमिशन ऑफ इंडिया जे होतं ते एस्टॅब्लिश झालेलं होतं, कार्यान्वित झालेलं होतं. आणि लॉ कमिशन ऑफ इंडियानी सुद्धा हे सुचवलं की
सामायिक शिक्षण लॉचं असलं पाहिजे भारतभर, एकसूत्रीपणा त्यात असला पाहिजे आणि बार एखादं असलं पाहिजे जिथे वकील सगळे सहभागी असू शकतील. आणि या सगळ्या प्रक्रियेतून एकत्रितपणे वैचारिक मंथन झाल्यानंतर एक ॲडव्होकेट्स बिल तयार करण्यात आलं आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी म्हणजे 1953 नंतर जे बिल सादर झालं त्यानंतर काही वर्षांनी 1961 रोजी ॲडव्होकेट्स ॲक्ट प्रत्यक्षात अस्तित्वात आला. म्हणजे आज आपण काहीतरी विचार केला आणि लगेच आता कायदा करायचा आहे, आम्ही ठरवलं आहे, मग आम्हाला कायदा करायचा आहे, अशी अरेरावी न करता एक अत्यंत व्यवस्थित प्रक्रिया होऊन काही वर्षांनी 1961 रोजी ॲडव्होकेट्स ॲक्ट अस्तित्वात आला आणि तेव्हापासून हा कायदा अस्तित्वात आहे. आता जर आपण पाहिलं तर तो 1961 साली अस्तित्वात आलेला कायदा तेव्हापासून आत्तापर्यंत महिलांना बार काउन्सिलमध्ये प्रतिनिधित्व योग्य स्वरूपात नाही हे आपल्याला स्पष्टपणे दिसते. मग 1961 ते आज 2026 म्हणजे आपण साधारणतः 64 वर्ष हे बघू शकतो की वेगवेगळ्या राज्यांच्या बार काउन्सिलमध्ये आणि ऑल इंडिया बार असोसिएशन जे आपण बार काउन्सिल म्हणू, बार काउन्सिल ऑफ इंडिया असं आपण त्याला म्हणतो आता, त्यामध्ये महिलांना पुरेसं प्रतिनिधित्व नाही. याच्याबद्दल किती जणं बोलले, याच्याबद्दल किती जणांनी आक्षेप घेतले, याबद्दल किती जणांनी पुढाकार घेऊन काहीतरी लिहिलं किंवा बोलले, कोणीही बोलल्याचं आपल्याला साधारणतः दिसत नाही. कारण की वकील आहे त्याच्यामध्ये सगळेच जण आलेले आहे आणि मग त्याच्यामध्ये महिला पण आहेत, त्यांनी स्ट्रगल करावं, त्यांनी निवडून यावं अशा पद्धतीची अपेक्षा जर आपली होती तर जो पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये मेल डॉमिनेटेड अशा प्रकारचा एक व्यवसाय आहे वकिलीचा, त्याच्यामध्ये महिला कधी पुढे येतील याबद्दल कोणीही चिंता कधी पुरेशा प्रमाणात व्यक्त केल्याचे आपल्याला दिसत नाही. 18 बार काउन्सिल्स 18 बार काउन्सिल्स या संपूर्ण भारतामध्ये आहेत असं आपण समजू शकतो वेगवेगळ्या राज्यांच्या. मग त्यातले 441 सदस्य एकूण आहेत, बार काउन्सिलर्स त्यांना आपण म्हणू. वेगवेगळ्या राज्यांचे मिळून एकूण 441 सदस्य आहेत वकील बार काउन्सिलचे आणि त्यात केवळ आज 9 महिला आहेत. आपण हे समजू शकतो की ही दरी प्रचंड आहे. म्हणजे 441 पैकी 9 महिला म्हणजे केवळ 2% प्रतिनिधित्व महिलांना मिळालेलं आहे एवढ्या मोठ्या संख्येने वकील असताना. आपण हे समजून घेत नाही बरेचदा की महिलांना वकिली व्यवसायामध्ये अत्यंत विपरीत परिस्थितीत काम करावं लागते. क्रिमिनल केसेस चालवत असताना, स्पर्धा कोर्टामधली सहन करत असताना महिलांना मुद्दामून हिमतीने पुढे जावं लागते आणि त्यांच्या काही समस्या वेगळ्या स्वरूपाच्या आहेत ज्या अजूनसुद्धा लक्षात घेण्यात आलेल्या नाही. त्याबद्दल मी कधीतरी आपल्याशी नक्की बोलणार आहे. परंतु मग आता आपण हे पाहिलं की केवळ 2% हे अपुरं प्रतिनिधित्व जे आहे ते न्यायालयाने अत्यंत गंभीरतेने घेतलं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हे जे 2% आहे प्रतिनिधित्व महिलांचं हे अपुरं प्रतिनिधित्व आहे. त्यांनी अंडर रिप्रेझेंटेशन असं म्हटलं. हे अंडर रिप्रेझेंटेशन धक्कादायक आहे असं सर्वोच्च न्यायालयाचं मत पडलं आणि त्यांनी लिंगाधारित ही असमानता दूर करण्यासाठी आपण ऐतिहासिक पाऊल उचलत आहोत अशा पद्धतीने हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे या निर्णयाचं आपण सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे. मग आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्यामुळे आता तर 30% रिझर्वेशन द्यायलाच पाहिजे. कारण की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की हे 30% रिझर्वेशन नॉन निगोशिएबल स्वरूपाचं म्हणजे बिना तडजोड योग्य असं आहे. त्याच्यामध्ये कोणतंही निगोसिएशन होणार नाही, कोणती विनंती कोणी करायची नाही, 30% रिझर्वेशन असलंच पाहिजे असं न्यायालयाने सांगितलेलं आहे. 30% रिझर्वेशन त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे आहे. आणि आता अनेक जण आपण बोलताना अचानक बघायला लागलेलं आहे की फार उत्तम निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. 30% रिझर्वेशन आता महिलांचं बार काउन्सिलमध्ये असणार आहे. त्यामुळे आता निर्णय प्रक्रिया फार पारदर्शक होणार आहे. का आधी का पारदर्शक नव्हती निर्णय प्रक्रिया? निर्णय प्रक्रिया नेहमीच पारदर्शक असली पाहिजे. महिलांच्या सहभागातून जिथे जिथे संस्था, यंत्रणा आणि वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स चालतात त्याच्यामध्ये अर्थातच पारदर्शकतेचं प्रमाण जास्त आहे. आपण वैचारिक दृष्टिकोनातून अत्यंत सजग पद्धतीने या सगळ्या घडामोडींकडे पाहिलं पाहिजे. महिलांचं आरक्षण बार काउन्सिलमध्ये असणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पुरुषप्रधान व्यवस्था असलेल्या वकिली व्यवसायाचं माणुसकीकरण करण्याचा हा सर्वोच्च न्यायालयाचा प्रयत्न आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या महिला वकिलांनी या निर्णय प्रक्रियेचा
भाग बनलं पाहिजे आणि बार काउन्सिलच्या निवडणुकांना उभं राहिलं पाहिजे. त्यांनी निवडून आलं पाहिजे. निवडून येण्याबरोबरच स्वीकृत सदस्य म्हणून काही महिलांना घेतलं पाहिजे असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. या सगळ्या निर्णयाची परिणामकारकता आपल्याला आता होणाऱ्या बार काउन्सिलच्या निवडणुकीमध्ये दिसणार आहे. बार काउन्सिल सगळ्या वकिलांसाठी आहे. सगळ्या वकिलांसाठी बार काउन्सिलनी काम केलं पाहिजे. न्यायतत्वावर काम केलं पाहिजे. न्यायाचं तत्त्व प्रस्थापित करण्यासाठी बार काउन्सिलच्या सगळ्या सदस्यांनी झटलं पाहिजे. हे अपेक्षित असताना आता 30% रिझर्वेशन जे आलेलं आहे महिलांसाठी, त्यामुळे नक्कीच बार काउन्सिलचं काम हे अत्यंत चांगल्या पद्धतीने बदलण्याची शक्यता वाढलेली आहे. आणि त्या सगळ्या चांगल्या शक्यतांचा सकारात्मक विचार करून आपण या निर्णयाचं स्वागत करू. आपण मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना प्रतिनिधित्व देत असताना हे प्रतिनिधित्व आपल्या सगळ्यांमध्ये माणुसकी येण्यासाठी महत्त्वाचं आहे, हे समजून घेतलं पाहिजे. एवढंच मला वाटते. कारण की महिला म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांनी मिळून हा समाज बनलेला आहे. आणि स्त्री आणि पुरुष यांनी दोघांनी पण समाजातल्या सगळ्या यंत्रणांना समानतेकडे घेऊन जाणं हाच खरा आपला उद्देश असला पाहिजे. आफ्टर ऑल इट्स लॉजिकल.